वैष्णवी हगवणे प्रकरणाने राज्यातलं वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी तिच्या माहेरचे कुटुंबीय गेलेले होते. त्यावेळेस निलेश चव्हाण या एका व्यक्तीनं त्यांच्या कुटुंबियांवरती अर्थात वैष्णवीच्या कुटुंबियांवरती माहेरच्या कुटुंबियांवरती बंदूक रोखली होती आणि त्याच अनुषंगाने आता पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल केलेला आहे. नेमकी हा जो परवानाधारक पिस्तूल आहे त्यासाठी नेमकी काय प्रोसेस असते, नेमकी काय प्रक्रिया असते हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत. नमस्कार. नमस्कार सर, आपण बघतोय की नुकतंच वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण राज्यभरामध्ये चर्चेत आहे. हा जो निलेश चव्हाण आहे त्याने ज्यावेळेस वैष्णवीचं बाळ घेण्यासाठी वैष्णवीच्या माहेरची लोक गेलेली होती त्यावेळेस त्यांच्यावरती बंदूक रोखल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि एकंदरीत त्या अनुषंगाने एक चर्चा होती की नेमकी ही प्रोसेस काय असते, बंदूक परवाना घेण्याची एकदम नेमकी प्रोसेस काय असते आणि याविषयीच माहिती. तर याच्यामध्ये एकंदरीत आपण पिस्तूल रिव्हॉल्वर याचा जर आता हा आपण सब्जेक्ट आपला जर हाच आहे तर एकंदरीत पूर्ण भारतामध्ये भारत सरकार टोटल आतापर्यंत 3,56,000 लायसन्स भारत सरकारने इश्यू केलेले आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 88,000 लोकांना ऑथोराइज लायसन्स इश्यू केलेत. म्हणजे एवढे रिव्हॉल्वरधारी पिस्तूलधारी लोक आहेत असं आपण समजायला हरकत नाही. आता हे रिव्हॉल्वर किंवा परवाना हा कधी दिला जातो, कोणाला दिला जातो याचे गव्हर्नमेंटचे काही नियम आहेत. आत्मसंरक्षणासाठी मग स्वतःला आपल्याला वैयक्तिक काही भीती वाटत असेल, समाजात आपलं कुठं वितुष्ट असेल किंवा मोठा बिझनेस आहे, मोठा बिल्डर आहे, अनेक माझ्या प्रॉपर्टीज आहेत, घरामध्ये पैसे पडून असतात किंवा मला राजकारणातून कुठला धोका आहे, अशी शक्यता निर्माण झाली एखाद्या व्यक्तीला आणि त्याने जर तसा अर्ज केला तर स्वसंरक्षणासाठी आत्मसंरक्षणासाठी त्या संबंधित व्यक्तीला पिस्तुलाचं लायसन्स द्यावं असं ते सगळी ती नियमावली. आणि दुसरी कॅटेगरी म्हणजे शेती संरक्षणासाठी. अनेक दुर्गम भागामध्ये शेतकरी असतात, शेती असतात, शेती व्यवसाय करत असताना प्राण्यांचे हल्ले वगैरे, तर या सगळ्या संरक्षणासाठी शेतीसाठी एक वेगळं प्रकारचं लायसन दिलं जातं. आता हे जे लायसन्स असतात या लायसननुसार फक्त शॉर्ट गन, हँडगन आणि स्पोर्ट गन एवढाच फक्त वापरायचा अधिकार आहे. मग त्यामध्ये लायसन दिलं म्हणजे तुम्हाला रिव्हॉल्वर कुठलं वापरायचं त्याचे सुद्धा गव्हर्नमेंटचे नॉर्म्स ठरलेले आहेत आणि त्याप्रमाणे संबंधित त्या व्यक्तीला पिस्तूल वापरता येतं. उद्या तुम्हाला लायसन दिलं आणि म्हणून तुम्ही स्टेन गन ठेवलं असं होत नाही आणि तसं जर झालं तर ते बेकायदेशीर होतं. एकंदरीत सगळी अशी थोडक्यात छोटीशी प्रोसिजर आहे. सर, नेमकी म्हणजे कशा पद्धतीने याच्यामध्ये अर्ज करावा लागतो, कशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स याच्यामध्ये रिक्वायर्ड असतात? आता याच्यामध्ये समजा आता मलाच लायसन पाहिजे, मला असं वाटतं की बाबा मला भीती वाटते, मग मी संबंधित समजा आता आपण पुणे शहराचा विचार केला तर हा सगळा येतो कमिशनरेट एरिया, पोलीस आयुक्तालय. मग मी आयुक्तालयामध्ये अर्ज करायचा की मला ह्या कारणासाठी मला लायसन्सची आवश्यकता आहे. मग पोलीस ते व्हेरीफाय करतात. व्हेरीफाय करत असताना त्या अर्जासोबत मला 24 प्रकारचे कागदपत्र जोडायचे आहेत. त्यामध्ये मग स्वतःचं आधार कार्ड, पॅन कार्ड, आपण कुठं राहतो, रेशनिंग कार्ड, आपले 3 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स, तुमचं चारित्र्य सर्टिफिकेट, 2 समाजातल्या चांगल्या व्यक्तींची शिफारस, तुमचे सगळे मेंटल कंडिशन कशी, वैद्यकीय परिस्थिती कशी, हे सगळे पेपर त्या अर्जाला जोडून संबंधित कमिशनर ऑफिसला आपण तो अर्ज केला की आपण ज्या हद्दीमध्ये राहतो त्या हद्दीमध्ये संबंधित अर्ज हा पोलीस व्हेरिफिकेशनला जातो आणि मग पोलीस व्हेरिफिकेशनमध्ये आपण केलेले कागदपत्र आणि आपलं चारित्र्य, आपली काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, आपली मेंटल कंडिशन बरोबर आहे का, हा रागेट स्वभावाचा नाही ना, अशा अनेक गोष्टीचं सगळं पडताळणी केली जाते आणि मग अभिप्राय जातो की ह्या व्यक्तीला लायसन, ऑथोराइज लायसन द्यायला हरकत नाही. लायसन दिल्यानंतर त्या लायसननुसार कुठलं रिव्हॉल्वर घ्यायचं हे देखील त्या CP ऑफिसला गव्हर्नमेंटला कळवायला लागतं. कुठल्या मॉडेलचं रिव्हॉल्वर आपण घेतलं आणि तेच रिव्हॉल्वर घेऊन 3 वर्षाकरता आपल्याला तो लायसन मिळतो आणि दर 3 वर्षानंतर मग ते परत ते लायसन ते रिन्यू करावं लागतं. आता समजा दिलेलं लायसन गैरवापर त्याचा झाला, कोणाला रिव्हॉल्वर दाखवलं, चुकून बाहेर कुठेतरी गर्दी झाली, गणपती अनेक उत्सव असतात आणि ते रिव्हॉल्वरचा त्याने गैरवापर केला, अशा वेळेला दिलेलं लायसन रद्द करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. इलेक्शन कुठल्याही प्रकारचे असू द्या, ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये आचारसंहिता जारी झाली की संबंधित रिव्हॉल्वर हे संबंधित पोलीस स्टेशनला सरेंडर करावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय, सगळ्यात महत्वाचं लायसन इश्यू करताना त्या व्यक्तीची, संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरूपाची नाही ना हे पोलिसांना पडताळणीमध्ये बघावं लागतं. कारण गुन्हेगारांना जर रिव्हॉल्वर दिलं तर त्याचा 100% गैरवापर होणार अशी एक त्यामागची मानसिकता असते आणि म्हणून ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही पण त्याला भीती आहे
पण त्याला लायसनची आवश्यकता आहे. ही सगळी पडताळणी करूनच संबंधित व्यक्तीला लायसन इश्यू केलं जातं. सर, जसं आता तुम्ही सांगितलं की ज्याची गुन्हेगारी अर्थात ज्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची आहे त्यांना लायसन दिलं जातं का, आणि जर द्यायचं असेल तर अशा वेळी कशा पद्धतीची पडताळणी असते? आपण राजकीय नेत्यांवरती अनेक पद्धतीचे गुन्हे असतात. जर आपण पाहिलं या प्रकरणामध्ये जरी आपण पाहिलं तर निलेश चव्हाणवरती गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्याकडे बंदुकीचं लायसन सुद्धा होतं, तशी अधिकृत बंदूक सुद्धा होती. मुळात गुन्हेगारांना लायसन्स देता येत नाही. तुमच्यावर जर कुठले क्राईम पेंडिंग असतील तर लायसन देता येणार नाही. कारण गुन्हेगाराला जर तुम्ही ऑथोराइज लायसन दिलं याचा दुसरा अर्थ असा निघतो की त्या संबंधित गुन्हेगाराला तुम्ही ऑथोराइज गुन्हेगाराला परमिशन दिली. उद्या त्याने जर लायसन धारी रिव्हॉल्वर ठेवलं, उद्या तो कोणाला एक गोळ्या घालायला लागला तर पुढं काय होईल काही वेगळं म्हणजे कुठली कायद्यात तरतूद नाही, पण मी सांगण्याची गरज नाही. आणि म्हणून संबंधित व्यक्तीचा बॅकग्राऊंड बघताना त्याच्यावर कुठल्याही स्वरूपाचे गुन्हे दाखल नाहीत ना, हे सगळं बघूनच पडताळणी करूनच संबंधित व्यक्तीला लायसन इश्यू करावं लागतं. पण आता ह्याच्यामध्ये परत आता राजकीय लोक आले. राजकीय लोक म्हणले की बघ करप्शन आलं. आज आपण करप्शन प्रत्येक ठिकाणी किती थरापर्यंत पोहोचलोय हे आपण सामान्य माणूस बघतोय. आज पोलीस व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होतात, राजकीय लोक कशा पद्धतीने लायसन इश्यू प्राप्त करून घेतात, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आज ह्या करप्शनमुळं नाही त्या प्रकारच्या लोकांना लायसन इश्यू झालेत, नाही त्या प्रकारचे रिव्हॉल्वर लोक वापरतायत, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यातनं अनेक प्रकारचे गुन्हे घटना घडल्यात हे देखील आपण वेळोवेळी सगळ्यांनी पाहिलेले आहे. यामध्ये मानसिक आरोग्य तपासणं हे किती महत्वाचं असतं? मानसिक आरोग्य यासाठी तपासायला लागतं की ज्या व्यक्तीला आपण लायसन देतोय तो जर असा हॉट, म्हणजे त्याला आपण काय मराठीत काय म्हणतील, असं गरम डोक्याचा असेल, अतिशय रागीट असेल, तापट असेल, आणि त्याला जरी तुम्ही ऑथोराइज लायसन दिलं, जरी त्याने ऑथोराइज लायसन रिव्हॉल्वर जवळ ठेवलं, अनेक घडलेले आहेत. इव्हन एक काही वर्षापूर्वी 4-5 वर्षापूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरामध्ये किरकोळ भांडणं झाले आणि त्या भांडणामधून त्या पोलीस ऑफिसरने घरामध्ये फायरिंग केलं, हे सुद्धा घडलेलं आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने स्वतःला गोळी झाडून घेतल्यात, हे देखील घडलेलं आहे. आणि म्हणून मानसिक आरोग्य वैद्यकीय सगळ्या तपासण्या करून ह्याची मेंटल स्टेटस कसं आहे, शेवटी राग हा तुम्हाला काय असं सांगून येत नाही, राग हा अचानक येतो, पण शेवटी ते मेडिकल चेकअपमध्ये कळतं की ह्याची मानसिक स्थिती कशी आहे. आणि म्हणून ते रिव्हॉल्वर देत असताना ते वापरायचं कसं, ठेवायचं कुठं, किती दिवस ठेवायचं, याला सुद्धा सगळी नियमावली. आणि याचा जर भंग केला तर आर्म्स ऍक्ट 2016 जो आहे त्यानुसार मग रीतसर गुन्हे दाखल होतात, हे देखील आपण वेळोवेळी पाहिलेले आहे. आणि याच्यामध्ये काही शिक्षेची तरतूद वगैरे असते? आर्म्स ऍक्टमध्ये समजा बेकायदेशीरित्या एखादं रिव्हॉल्वर तुम्ही ठेवलं आणि ते जर सिद्ध झालं तर 3 ते 6 वर्षापर्यंत त्यामध्ये शिक्षेची तरतूद आहे. तुमचं लायसन परवानगी रद्द होतं, दिलेलं रिव्हॉल्वर तुमचं जप्त होतं. अशा प्रकारच्या सगळ्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. सर, जी लोक अशी रिव्हॉल्वर वगैरे बाळगतात त्यांनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं असतं? कई सारे लोगों के साथ में ऐसा हो रहा है कि उनको कुछ भी करने का मन नहीं कर रहा, सब कुछ उनको बेकार सा लगते जा रहा है. पहले जो चीजें खुशी देती, रिव्हॉल्वर वगैरे बाळगतात त्यांनी नेमकी काय काळजी घेणं गरजेचं असतं? तर जे रिव्हॉल्वर बाळगतात, समजा आता मलाच लायसन दिलेलं आहे आणि मी रिव्हॉल्वर ठेवतोय, तर शक्यतो रिव्हॉल्वर हे कुठंतरी कपाटामध्ये लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे. माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे आणि मला माहिती शेजारच्या व्यक्तीवर आज माझे काहीतरी किरकोळ वाद झालेत आणि तो चुकून आपलं विचारायला आला, म्हणजे मी त्याला रिव्हॉल्वर दाखवायचं नाही. कारण रिव्हॉल्वर दाखवणं हा सुद्धा गुन्हा आहे. रिव्हॉल्वर बघून एखाद्याला अटॅक येऊ शकतो. आणि रिव्हॉल्वर नुसतं दाखवलं, मी तुला गोळ्या घालील असं फक्त ऍक्शन करून सांगितलं म्हणून सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. म्हणून रिव्हॉल्वर कसं वापरावं हे फार महत्वाचं आहे. शक्यतो घरामध्ये कुठेतरी लॉकरमध्ये ठेवायला पाहिजे की जेणेकरून राग जरी अचानक आला, गेला पटकन उडवल्या गोळ्या असं होता कामा नये. बऱ्याच वेळेला आपण पाहतो हे लायसनधारी रिव्हॉल्वरवाले कमरेला लावून रिव्हॉल्वर फिरत असतात. सामान्य माणसाचं काय घेऊन बसले, काही नेते मंडळी सुद्धा आहेत. आम्ही टीव्ही बघत असताना दिसतं की त्यांच्या कमरेला रिव्हॉल्वर लावलेलं असतं. जे लोक पोलीस सिक्युरिटीमध्ये फिरतात त्यांचं स्वतःचं रिव्हॉल्वर देखील असतं. म्हणजे मग आता फक्त हे दाखवण्यापुरतं शायनिंगसाठी म्हणावं की खरं स्वतःचं रक्षणासाठी ठेवलंय, याचा अर्थ ज्याने त्याने काढलेला बरा. सर, अनेकदा हे जे रिव्हॉल्वर असतात त्याचं शो ऑफ केलं जातं, अशा वेळी सुद्धा परवाना वगैरे रद्द होऊ शकतो का? म्हणजे हवेमध्ये दाखवणं आणि हवेत ही गन दाखवणं असे सुद्धा प्रकार होतो. एकदा तुम्हाला लायसन्स रिव्हॉल्वर दिलं, ते तुम्हाला प्राप्त झालं आणि ते वापरायला तुम्ही सुरुवात केली, ते चुकून हवेत दाखवणं, चुकून नुसतं हवेत गोळ्या उडवणं, समजा समोरच्याला दहशत बसवायची, तुम्ही नुसतं रिव्हॉल्वर दाखवलं तरी समोरच्यावर दहशत बसवणार, ही वस्तुस्थिती. आणि म्हणून लायसन जरी असलं तरी शेवटी त्याला म्हणतात सेल्फ डिफेन्स. जर तुमच्यावर कोणी अटॅक केला
असं वाटलं की आता आपलं काही घर नाही, मगच ते रिव्हॉल्वर काढून चालवायचा तुम्हाला अधिकार आहे, ते दाखवण्यासाठी, दुसऱ्याला धमकी देण्यासाठी. आता कालच्या प्रकारामध्ये ते काहीतरी बाळ मागायला गेले आणि ह्यांनी रिव्हॉल्वर दाखवला अशी काहीतरी स्टोरी समोर येते. खरी का खोटी मला माहित नाही, पण तसं असेल तर तो त्याने गुन्हाच केलाय. कारण रिव्हॉल्वर दाखवण्यासाठी नाहीच, ते फक्त सेल्फ डिफेन्ससाठी. जर तुमच्यावर अटॅक केला तर तुमच्या बचावासाठी तुम्ही ते रिव्हॉल्वरचा वापर करावा, दुसऱ्याला दाखवण्यासाठी करू नये. त्यात नियमामध्ये ते बसत नाही आणि म्हणून त्याने जो केलेला आहे तो दखलपात्र गुन्हा आहे असं कायद्यानुसार मला वाटतं. सर खूप खूप धन्यवाद तुम्ही टॉप न्यूजवर आले. धन्यवाद. खरं तर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं निलेश चव्हाणनी ज्यावेळेस वैष्णवीच्या माहेरची लोक बाळ घेण्यासाठी आलेली होती त्यावेळेस त्यांना थेटपणे रिव्हॉल्वर दाखवलेलं होतं आणि त्याच अनुषंगानं आपण आता मिलिंद पवार यांच्याशी संवाद साधलेला आहे. नेमका हे रिव्हॉल्वर घेण्यासाठी नेमकी काय प्रोसेस असते हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवत सह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग एज्युकेशन देणारी नामांकित युनिव्हर्सिटी बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी रजिस्ट्रेशन सुरू. पात्रता गणित विषयासहित इयत्ता 12वी उत्तीर्ण. प्रत्यक्ष इंजिनियर्स कडून टेक्निकल आणि इंजिनिअरिंग शिक्षण. जागतिक प्रकल्पांचा अभ्यास, ग्लोबल करिअर घडवण्याची संधी अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज अजिंक्य DY पाटील युनिव्हर्सिटी, द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. संपर्क 83 29 14 26 65. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. If you are running a